नमस्कार. मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेगवेगळी मात्रावृत्त, अक्षरगणवृत्त आपण या चॅनेलवर ऐकत आहात, त्याविषयी जाणून घेत आहात. आज एक भृंगावर्तनी मात्रावृत्त सादर करणार आहे. भृंगावर्तनी म्हणजे 6 मात्रांचे खंड असलेलं. अशा प्रकारची काही वृत्त आपण याआधी पण पाहिलेली आहेत. छोट्या बहराचं म्हणजे फक्त 12 मात्रांची ओळ असलेलं जीवनलहरी हे वृत्त, किंवा 20 मात्रांची ओळ असलेलं धवलचंद्रिका हे वृत्त. त्याच्याही पेक्षा मोठ्या बहराचं 24 मात्रा असलेलं म्हणजे 6 मात्रांचे 4 खंड असलेलं दासी हे वृत्त आपण पाहिलंय. भृंगावर्तनी लय ही कानाला खूप गोड वाटते. अशाच एका वृत्ताचं आज आपण एक सुंदर रूप बघणार आहोत. त्या वृत्ताचं नाव आहे परिलीना. 6 + 6 + 6 + 4 म्हणजे शेवटचा खंड हा 4 मात्रांचा. अशा 22 मात्रा प्रत्येक ओळीत असलेलं परिलीना हे एक खूप गोड असं वृत्त आहे. आणि आजची माझी त्या वृत्तातली कविता पण अशीच गोड आहे. एका हिरमुसल्या संध्याकाळची, विरह भावनेची. ऐका कशी वाटते. क्षितिजावर ढळताना हिरमुसली सांज, क्षितिजावर ढळताना हिरमुसली सांज, किनाऱ्यास माघारी आर्त उरे गाज. तिमिर भरून येताना दिशातून दाही, तिमिर भरून येताना दिशातून दाही, सोबतीस मंद दिवे लुकलुकती काही. अवतरली नक्षत्रे नभपटलावरती, चंद्राच्या ओढीने दर्याला भरती. पापण्यात दाटतात त्याच खुळ्या आशा, पापण्यात दाटतात त्याच खुळ्या आशा, लाटाही घुटमळती पायात जराशा. उचंबळून येताना कढ मनातलेही, उचंबळून येताना कढ मनातलेही, झुळझुळला वारा पण दरवळला नाही. रोज रोज सुरंगीची माळून या वेणी, रोज रोज सुरंगीची माळून या वेणी, वाट पाहते लपवून डोळ्यातील पाणी, वाट पाहते लपवून डोळ्यातील पाणी. परिलीना या भृंगावर्तनी मात्रावृत्तातली ही कविता कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.